नमस्कार मित्रांनो, YCMOU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक. दिनांक 25 एप्रिल 2024 रोजी YCMOU.digitaluniversity.ac या ऑफिशियल वेबसाईटवर ऑल MA NEP 2020 पॅटर्न 70:30 सेकंड सेमिस्टर मे 2024 एक्झामिनेशनचं टाइम टेबल विद्यापीठाच्या वेबसाईटवर अपलोड झालेलं होतं 25 एप्रिल 2024ला. परत पुन्हा 29 एप्रिल 2024ला त्या 25 एप्रिल 2024च्या टाइम टेबलमध्ये अनेक दुरुस्त्या करण्यात आलेल्या आहेत आणि ते रिवाइज्ड टाइम टेबल 29 एप्रिल 2024ला विद्यापीठाच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आलेलं आहे. रिवाइज्ड टाइम टेबल दुरुस्ती करून मग आपण ही 29 तारखेचं सगळेच ऑल MA NEP 2020 पॅटर्न 70:30 जेवढे MA आहेत ते MA हिस्ट्री, MA हिंदी, M60, M49, M50, MA पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, MA उर्दू ह्याचं सगळं टाइम टेबल आपण दिनांक 30 एप्रिल 2024च्या व्हिडिओमध्ये एकत्रित 6 MAचं NEP 2020 पॅटर्नचं आपण एकत्रित व्हिडिओ बनवलेला आहे आणि तो आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकलेला आहे. मग आज काय करायचं ठरवलं की ती एकत्रित व्हिडिओला अनेक लोकांनी पाहिलेलं नाही. ते एकाच व्हिडिओमध्ये आपण 6 MAचं टाकलेलं होतं, ते पण पाहिलेलं नाही, त्याला बघितलेलं नाही. त्यासाठी आपण काय केलं की आता प्रत्येक जी 6 MA आहेत ती वेगवेगळे M60, M49, M50, M58 तर ही सगळे MAचं आपण सेपरेट टाइम टेबल टाकणार आहोत, जेणेकरून तुम्हाला कन्फ्युजन नको आणि मला वेळ पण नव्हता त्याच्यामुळे व्हिडिओ बनवावा असं वाटलं मला. तर आता जे आपण समोरचं टाइम टेबल बघत आहोत ते आहे MA इतिहास, MA हिस्ट्री, कोर्स कोड आहे M60, NEP 2020 पॅटर्न 70:30 मे 2024 एक्झामिनेशन टाइम टेबल. ओके, आता ह्या टाइम टेबलमध्ये तुम्हाला 2 टाइम टेबल दिसत आहेत एकाच ह्याच्यावर, सत्र 1 आणि सत्र 2. जे सत्र 1चे जे आहे टाइम टेबल ते आहे पुनर्परीक्षार्थी रिपीटर्स विद्यार्थ्याचं टाइम टेबल. म्हणजे काय की जी डिसेंबर 2023 किंवा जानेवारी 2024मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली होती सेमिस्टर 1ची व त्या परीक्षेमध्ये काही लोक ॲब्सेंट असतील किंवा काही लोक फेल झाले असतील, अशा ॲब्सेंट तसेच फेल झालेल्या विद्यार्थ्यांनी जर मे 2024चा जो पुनर्परीक्षार्थी रिपीटर्स फॉर्म आलेला होता, एक्झामिनेशनला बसण्याचा एक्झामिनेशन ऑनलाईन फॉर्म आलेला होता, मग तो ऑनलाईन फॉर्म ज्या लोकांनी भरलेला असेल अशा पुनर्परीक्षार्थी रिपीटर्स विद्यार्थ्यांची सेमिस्टर 1ची मे 2024 एक्झामिनेशनचं टाइम टेबल ह्या सत्र 1मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, हे झालं पुनर्परीक्षित विद्यार्थ्याचं. आता खाली सत्र 2 म्हणजे सेमिस्टर 2, सेमिस्टर 2. तर ही जी सत्र 2ची आहेत ती रेग्युलर विद्यार्थी आहेत, फ्रेशर विद्यार्थी आहेत. हे डायरेक्ट रेग्युलर फ्रेशर मे 2024 एक्झामिनेशनचं एक्झाम टाइम टेबल आहे. आता हे दोन्ही पाहूत, दोन्ही विद्यार्थ्याला काही अडचण येऊ नये. आता काही विद्यार्थी कसं आहे डायरेक्ट फ्रेशर आहेत, त्यांचं सेकंड सेमिस्टरची एक्झामिनेशन होईल आणि त्यांचे फर्स्ट सेमिस्टरला जर फेल असतील किंवा ॲब्सेंट असतील तर त्यांची फर्स्ट सेमिस्टरची बी एक्झाम एकसाथ होईल. इथं एक फायदा आहे की जे सेकंड सेमिस्टरला जे विद्यार्थी आहेत फ्रेशर आणि ज्यांचं फर्स्ट सेमिस्टरला कोणी ॲब्सेंट असतील आणि फेल झाले असतील, त्यांनी पुनर्परीक्षार्थी रिपीटर फॉर्म भरलेला असेल, अशा विद्यार्थ्यांना फायदा आहे. कारण अगोदर पुनर्परीक्षार्थी रिपीटर्स सेमिस्टर 1ची एक्झामिनेशन अगोदर संपणार आहे आणि नंतर सेमिस्टर 2ची फ्रेशर रेग्युलर विद्यार्थ्याची एक्झामिनेशन होणार आहे. म्हणजे त्यांचा फर्स्ट सेमिस्टरचा जो लॉस झालेला आहे, नुकसान झालेलं आहे, तेही त्यांना परीक्षा देता येईल आणि फ्रेशरचीही परीक्षा देता येईल. अशा प्रकारे त्यांना पूर्ण 1 वर्ष पूर्ण कंप्लीट करता येईल आणि त्यांना 1 वर्षाचा मार्क मिळेल. काही अडचण येणार नाही त्यांना. ठीक आहे, पुनर्परीक्षार्थीची अगोदर होईल आणि फ्रेशरची नंतर होईल. दोन्ही परीक्षा त्यांना देता येईल जर ती फेल झालेली असतील तर. नाहीतर जे रेग्युलर आहेत, फर्स्ट सेमिस्टर ज्यांचं क्लिअर झालेलं आहे, अशा लोकांनी डायरेक्ट सेकंड सेमिस्टरचीच एक्झामिनेशन द्यायचं आहे. त्यांना टेन्शन घ्यायचं नाही, सेकंड सेमिस्टरला यायचं फ्रेशरवाल्यांनी. ठीक आहे, टाइम टेबल बघूया आता.
सत्र 1ची परीक्षा चालू होणार आहे 24 मे 2024 पासून. विद्यार्थी मित्रांनो, असं थोडासा घशाला त्रास देत व्हिडिओ बनवावं लागतं. त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ आपल्या गरजवंत आपल्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांपर्यंत शेअर करा. खूप आवडो व्हिडिओ बनावं लागतं. उगाच सोपं नसतं. एकाने म्हणलंच की सर फक्त वाचूनच व्हिडिओ बनवतात. अरे वाचायला सुद्धा मोठमोठ्यानं वाचू आवडू व्हिडिओ बनवावा लागतो. ठीक आहे मित्रांनो, त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उगं वाचणं नसतं, असंही पूर्ण सांगावं लागतं. काही विद्यार्थ्यांना माहीत नसतं की सेमिस्टर 1 ही दाखवत आहे आणि सेमिस्टर 2 बी दाखवत आहे. सेमिस्टर 1 तर झालं आमचं, मग इथं आलं कुठून? ते पुनर्परीक्षार्थ्याचं आहे. ज्यांनी फॉर्म, आणि काही लोक तर पुनर्परीक्षार्थीचा आम्ही फॉर्म बी भरला नाही म्हणतात. मग फॉर्म भरल्याशिवाय पुनर्परीक्षार्थीची एक्झाम देता येत नाही. ते पुनर्परीक्षार्थीचा फॉर्म भरावा लागते, तेव्हाच तुम्हाला ह्या परीक्षेला बसता येते पुनर्परीक्षार्थी, जर तुम्ही फेल झाले असाल तर. असं डिटेलमध्ये व्हिडिओ बनावं लागते. उगं वाचून बनवलं असं नसतं. तिथं सगळ्यालाच येतो वाचता, मलाही माहीत आहे. बरं, त्याचा पूर्वार्ध काय, पूर्वसूत्र काय आहे, त्याची एक्झामिनेशन कधी झाली होती, तुम्ही कधी, सगळं डिटेल एका व्हिडिओमध्ये बनवतो आपण. मग मला असं ह्याला एवढा आरडायची काय गरज होती की डायरेक्ट तुम्हाला स्क्रीन रेकॉर्डिंग दाखवली, हे टाईम टेबल बघा आणि राहू द्या म्हणलं असतं तरी चाललं असतं. ठीक आहे ना. पण असं नसतं. आपण एखादा व्हिडिओ बनवतो, तो इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे, ज्ञानवर्धन व्हिडिओ आहे, ज्ञान वाढणार आहे त्यानं. त्याला व्यवस्थितच व्हिडिओ बनवावा लागतो. उठलं वाचल्यासारखं एवढं सोपं नसतं व्हिडिओ बनवणं. ठीक आहे मित्रांनो, तर जाऊ द्या, काय तेवढं ती सिरियस घेत नाही आपण. तर जाऊ द्या. पहिला पेपर आहे सत्र 1चा 24 मे 2024 रोजी सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत. आणि एक हे रिवाइज्ड टाइम टेबल आहे, ध्यानात ठेवा. हे रिवाइज्ड टाइम टेबल आहे, म्हणजे ह्याच्यात दुरुस्त्या केलेल्या आहेत. दुरुस्त्या अगोदरच्या टाइम टेबलमध्ये काय दुरुस्त्या केलेल्या आहेत ती मी सांगत बसणार नाही तुम्हाला, आणि त्याची काही गरजही नाही. व्हिडिओ खूप मोठा होईल, त्याची काही आवश्यकता नाही. फक्त एवढंच सांगत आहे की ही जी तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे ही टाइम टेबल, ही रिवाइज्ड टाइम टेबल आहे, अद्ययावत आहे, सध्याला चालू आहे टाइम टेबल. त्याच्यामुळे ही टाइम टेबल योग्य आहे, अपडेटेड आहे. उगा आपण सरळ ही टाइम टेबल बघायचं आहे आणि आपलं नियोजन करायचं आहे. ठीक आहे. आता जुन्या टाइम टेबलची ह्याच्यात चर्चा करणार नाही मी. 1 नंबरला आहे, पहिला पेपर असणार आहे 24 मे 2024 रोजी सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत. कोर्स कोड असणार आहे HIS 515. नाव असणार आहे पेपरचं प्रारंभिक भारत इसवी सन 6व्या शतकापर्यंत. पुढचं शिक्षण क्रम सांकेतांक M60 सगळ्यांचा एकच असतो, ते सांगायची काही गरज नाही. दुसरा पेपर 25 मे 2024 सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत HIS 516 भारतीय राजकीय व्यवस्था. तिसरा पेपर 26 मे 2024 रोजी सकाळी 10:30 ते 1. कोर्स कोड HIS 517 आधुनिक जग भाग 1. चौथा पेपर असणार आहे 27 मे 2024 रोजी सकाळी 10:30 ते 11:15 वाजेपर्यंत. हे ध्यानात ठेवायचं आहे, सकाळी 10:30 ते 11:15 वाजेपर्यंत छोटा पेपर आहे. HIS 518 प्राचीन इतिहासकार. आणि जो 5वा पेपर आहे तो ऑप्शनल पेपर आहे. त्याच्यात 2 पेपर असणार आहेत, त्या 2पैकी तुमचा एक तुम्ही निवडला, एकच ऑप्शनल पेपर असणार आहे. ह्याची माहिती तुम्हाला फर्स्ट सेमिस्टरला झालेली आहे, तुमचा कोणता पेपर आहे ती. ओके. त्याच्यापैकी 28 मे 2024 रोजी सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत HIS 519 पेपर असणार आहे, ऑप्शनल पेपरपैकी एक. त्याचं नाव आहे इतिहासाच्या सहाय्यकारी शास्त्रांची पद्धती आणि उपयोजन. किंवा आता याला ऑप्शनल कोणता आहे, HIS 520 सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंतच आहे, आधुनिक पूर्व जगाचा इतिहास भाग 1. तर HIS 519 किंवा HIS 520 ह्या दोन्हीपैकी तुमचा पेपर असणार आहे, एक, दोन्हीपैकी एक. ठीक आहे. दोन्हीपैकी एक कोणता आहे तुमचा बघा. पुनर्परीक्षार्थी असल्याने तुमचा ऑलरेडी फर्स्ट सेमिस्टरच्या हॉल तिकीटवर ह्याची नोंद असेल, कोणता होता काय नाही ती. त्यात ते बी कळत नसेल तर तुम्हाला जे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरलेला आहे तुम्ही 2023-24 वर्षामध्ये फर्स्ट सेमिस्टर करता, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला पेपर तुमचे कोणते आहेत त्याच्यात दिलेले आहेत. त्याच्यामध्ये जाऊन बघा ऑप्शनल पेपर कोणता आहे. ठीक आहे. आता रेग्युलर फ्रेशर सेमिस्टर 2 च्या विद्यार्थ्यांचं एक्झामिनेशन टाइम टेबल, त्यांचा पहिला पेपर 30 मे 2024 रोजी आहे. म्हणजे फर्स्ट सेमिस्टरचे एक्झामिनेशन पूर्णपणे संपल्यानंतर 30 मे 2024 रोजी पहिला पेपर सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत. HIS 521 सरंजामशाहीच्या काळातील भारत 6वे ते 18वे शतक.
दुसरा पेपर 31 मे 2024 रोजी सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत HIS-522 भारतातील आर्थिक जीवनातील स्थित्यंतरे. तिसरा पेपर 1 जून 2024 रोजी सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत HIS-523 आधुनिक जग भाग 2. चौथा पेपर असणार आहे 2 जून 2024 रोजी सकाळी 10:30 ते 11:15 वाजेपर्यंत. हे ध्यानात ठेवा, पेपरला गेलो की त्याच्यावर टाईम बघा, नाहीतर हळूहळू लिहित बसाल आणि पेपर संपून जाईल आणि थोडेसेच प्रश्न राहून जातील अनावधानानं आपल्याला. ठीक आहे, काळजीपूर्वक पेपरचं बघायचा टाईम आपल्याला. चौथा पेपर 2 जून 2024 रोजी सकाळी 10:30 ते 11:15 वाजेपर्यंत HIS-524 मध्ययुगीन इतिहासकार. पाचवा पेपर ऑप्शनल आहे, त्याच्यात 2 आहेत. दोन्हीपैकी पहिला आहे HIS-525 सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत इतिहासातील उपयोजित क्षेत्रे. दुसरा आहे HIS-526 सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत 3 जून 2024 रोजी. हा पेपर शेवटचा पेपर आणि पाचवा पेपर होणार आहे 3 जून 2024 रोजी. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये HIS-525 बघितलं आपण, इतिहासातील उपयोजित क्षेत्रे, किंवा ऑप्शनल आहे HIS-526 आधुनिक पूर्व जगाचा इतिहास भाग 2 सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत. ह्या 525 आणि 526 ह्याच्यापैकी एकच पेपर असणार आहे तुमचा, दोन्ही नसणार नाही, ऑप्शनल आहे. ह्याची सुद्धा नोंद तुमचे फर्स्ट इयरचं जे ॲडमिशन फॉर्म भरलेलं आहे तुम्ही ॲडमिशन घेते वेळेस, त्याच्यामध्ये सेमिस्टर 2 मध्ये तुम्हाला पेपर चूज करायला दाखवलेला आहे ऑप्शनलचे. त्याच्यात बघा तुमचा कोणता आहे. तीही माहीत नसेल तर आपल्या स्टडी सेंटरला तुम्ही फोन करायचा आहे, आपला PRA नंबर सांगायचा आहे आणि सरांना विचारायचं आहे, सर मला आठवत नाही माझा सेकंड सेमिस्टरला ऑप्शनल कोणता आहे, HIS-525 आहे का HIS-526 आहे, तर त्याच्यापैकी कोणता आहे मला सांगा. मग स्टडी सेंटरवाले सर तिथं लॉग इन करून तुम्हाला सांगतील आणि मग तुम्ही आपलं नियोजन करायचं अभ्यासाचं. ओके, त्याच्याखाली सूचना दिल्या आहेत, नोटीस आहे 1 2 3 4 5 6 7. ह्या 7 नोटिसेस तुम्ही वाचून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे, हॉल तिकीट घेऊन यायचं आहे म्हणून सांगितले परीक्षेला, पुन्हा तसेच आयडेंटिटी कार्ड बी घेऊन यायचं आहे म्हणून सांगितलेलं आहे. परीक्षेला हॉलमध्ये परीक्षा चालू होण्याच्या 15 मिनिट अगोदर यायचे म्हणून सांगितलेलं आहे. तसेच परीक्षा एकदाची चालू झाली आणि परीक्षा चालू होऊन अर्धा तास संपून गेला आणि पुन्हा विद्यार्थी आला तर त्याला परीक्षेला बसू देण्यात येणार नाही, हे पण लिहिलेलं आहे. तसेच कॉपी मुक्त लिहिलेलं आहे. कॉपी जर कराल तर 1982च्या नियमानुसार शिक्षा देण्यात येईल असं लिहिलेलं आहे. असे 7 पॉईंट आहेत, डिटेलमध्ये वाचून घ्या, व्हिडिओ खूप मोठा होईल. ठीक आहे, तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. लाईक करणं, तुमची जी लाईक आहे ती मला बूस्ट मिळतं, मला प्रेरणा मिळतं, त्याच्यामुळे मला उत्साह येतो व्हिडिओ बनवण्याकरता. ठीक आहे, थोडक्यात बूस्टर डोसच आहे माझा तो, आणि जेवढे लाईक होतील तेवढा आनंदच वाटतं. तर लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत नातेवाईकापर्यंत शेअर करा. की त्यांना सांगा की रिवाइज्ड टाइमटेबल आलेलं आहे, ती जुनं टाइमटेबलमध्ये दुरुस्ती झालेली आहे, ही टाइमटेबल वाचा म्हणून सांगा त्यांना. ठीक आहे, थँक्स फॉर वॉचिंग, सी यू ॲट द नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.